नमस्कार, डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे विकार एंडोमेट्रियोसिसचा. एंडोमेट्रियोसिस हा स्त्रियांच्या गर्भाशयात आढळणाऱ्या एंडोमेट्रियम नावाच्या ऊतीशी संबंधित विकार आहे. ही ऊती म्हणजे टिश्यू सामान्यतः गर्भाशयाच्या आतील बाजूस वाढते, पण या विकारात ती गर्भाशयाबाहेर वाढूच लागते. त्यामुळे पोटात वेदना, लैंगिक संबंधादरम्यान त्रास होणे, वंध्यत्व, मासिक पाळीत तीव्र वेदना होतात, अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मासिक पाळीच्या दरम्यान गर्भाशयातील अस्तर आणि रक्त योनी मार्गातून बाहेर टाकले जाते. पण काही वेळा हे रक्त पेल्विसमध्ये पोचते आणि तिथे ती टिश्यू वाढू लागते. एस्ट्रोजन हार्मोनच्या प्रभावामुळे ही ऊती प्रत्येक महिन्याला सुचते, रक्तस्राव करते आणि पुन्हा वाढते. ही ऊती म्हणजे टिश्यू गर्भाशयाच्या बाहेर वाढल्याने ती ज्या अवयवावर वाढते तिथे सूज, जळजळ आणि चिकट चामट्याच्या स्वरूपात म्हणजे ॲड्रिझन्स तयार होते. यामुळे गर्भाशय, अंडाशय, मूत्राशय, आंत्र किंवा इतर पेल्विक अवयव एकमेकावर चिटकून तीव्र वेदना होतात. एंडोमेट्रियोसिसचा परिणाम प्रजननक्षमतेवर, मासिक पाळीवर आणि लैंगिक आरोग्यावर होतो. काही स्त्रियांच्या अंडाशयावर रक्त भरलेली सिस्ट म्हणजे एंडोमेट्रियोमा तयार होतो. या सिस्टमुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. या व्याधी मिनिमल, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर अशा 4 टप्प्यांमध्ये वर्गवारी केली जाते. पण त्रासाचा आणि टप्प्याचा परस्पर संबंध होतो. काही स्त्रियांना सौम्य टप्प्यातही फार वेदना होतात, तर काहींना गंभीर अवस्थेतही त्रास कमी जाणवतो. या आजाराची कारणे अजून स्पष्ट नाहीत, पण काही सामायिक गोष्टी अभ्यासातून दिसून आल्या आहेत. ज्या मुलींना वयाच्या 11व्या-12व्या वर्षीच मासिक पाळी सुरू होते, ज्या स्त्रियांना जास्त प्रमाणात किंवा जास्त दिवस पाळी येते, यांच्यात एंडोमेट्रियोसिसचा धोका अधिक असतो. आई किंवा बहिणीला हा विकार असल्यास हा धोका 3 ते 9 पटीने वाढतो. निदान कसे होते? तर या विकाराचे निदान एकाच चाचणीत नाही. डॉक्टर वैद्यकीय इतिहास, पोटदुखीचा कालावधी, लैंगिक संबंधातील त्रास इत्यादी विचारतात. सोनोग्राफी किंवा MRI सारख्या प्रतिमा चाचण्या वापरून ही ऊती शोधता येते. मात्र अंतिम निदान करण्यासाठी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया आवश्यक असते, ज्यात कॅमेऱ्याच्या साहाय्याने पेल्विसमधील एंडोमेट्रियोसिसची ठिकाणे पाहिली जातात. या आजाराचे औषधोपचार प्रामुख्याने हार्मोन थेरपीवर आधारित असतात. मासिक पाळी थांबवणारी औषधे, गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शन औषधे वापरली जातात. यामुळे इस्ट्रोजनचे प्रमाण घटते आणि ऊतीची वाढ थांबते. यामुळे 80% महिलांमध्ये वेदना कमी होतात. औषधोपचार उपयोगी पडत नाहीत किंवा इतर अयोग्य कारणामुळे औषधे घेणे शक्य नाही, त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया हा पर्याय उत्तम आहे. शस्त्रक्रियेनंतर 80% स्त्रियांना आराम मिळतो, पण 2 वर्षात पुन्हा 40 ते 80% महिलांमध्ये पुन्हा वेदना सुरू होतात. त्यामुळे दीर्घकालीन उपचार करण्याची गरज असते. एंडोमेट्रियोसिस हा आजार शारीरिक नव्हे तर मानसिक आणि सामाजिक आयुष्यावरही परिणाम करतो. त्यामुळे ही वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. निदान करणे आणि समर्पक उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.